काय करू काय करू, यातून यातून कसा मार्ग काढू? अद्वैतला शेखर पुरावे देईल तेव्हा तेव्हा काय होईल? टेन्शन आहे, सगळीकडून टेन्शन आहे. ही नेत्रा एकतर मरत नाहीये, शिखर डाव खेळतोय माझ्या बरोबर. यात बंटीचं टेन्शन. इंद्राणीपासून लपवून ठेवलंय त्याला, पण आता तिथे जायलाही मिळत नाहीये मला. मरेल तो अशाने, मरेल. काय करू मी? सगळीकडनं कोंडी होऊन बसली आहे माझी. कुठे पळून चाललीस? पळून कशाला जाऊ? काम आहे माझं. काय काम? अधोक्षजला भेटायचंय. बंटीला कसं भेटेन? मला मनातलं वाचता येतं. विसरलीस का तू? आता काय चाललं होतं तुझ्या मनात? काय विचार करत होतीस? शेखर तुझा डाव तुझ्यावरच कसा उलटवतोय? नेत्रा मरत कशी नाहीये आणि अधोक्षजला तू भेटली नाहीस तर तो मरेल. तुला आतापर्यंत मी मदत केली आणि तू मला फसवतेस. अगं एक अक्षर बोलू नकोस तू. अगं ऐक, हळू जरा बोल. कुणीतरी ऐकतरी. अगं मग ऐकू दे सगळ्यांना. मी एक काम करते, मीच सगळ्यांना सांगते की तू आतापर्यंत काय काय केलेस. त्रिनयना देवीच्या प्रकट दिनाला नेत्राला मारण्याचं प्लॅनिंग कसं केलं होतंस? आजींना कसं मॅन्युप्युलेट केलंस आणि तुझ्या स्वार्थासाठी मला ह्या घरात कसं आणलं सगळं सांगते मी त्यांना. ऐक प्लीज प्लीज असं करू नकोस प्लीज. तू ओळखलं नाहीयेस मला. शेखर तुझा खरा चेहरा जेव्हा केव्हा जगासमोर आणेल ना तेव्हा आणेल. आज तुझं खरं रूप मी सगळ्यांना सांगणार आहे. मी तुला मदत केली आणि तू मला फसवलंस. मला ग्रंथ मिळू नये म्हणून ही सगळी नाटकं केलीस ना. आता भोग तू तुझ्या कर्मांची फळ. ऐक इंद्राणी, हळू बोल ग प्लीज. खरंच कोणतरी येईल, कोणाला तरी कळेल. अगं मला नाही फरक पडत त्यांनी. हळू. तू फसवलंयस मला. अधोक्षजला लपवलंस आणि आता हे सगळं चालू आहे तुझं. आता अधोक्षज कुठे आहे ना हे तू मला नाही, घरच्या सगळ्यांना सांगायचं. ऐक प्लीज असं करू नकोस. मी हात जोडते. तू म्हणशील ते करते मी, पण प्लीज असं करू नकोस. तुला पैसे हवे? पैसे नकोयत मला ग्रंथ हवाय. बाहेर लॉनवर जाऊन बोलूया आपण. इथे मला आत्ताच्या आत्ता ग्रंथ हवाय. इथे उभं राहून सांग मला ग्रंथ कुठे? बाहेर आहे. तू चल बाहेर चल, मी बोलते. चल. काय चाललंय तुझं? परत फसवतेस मला, पुन्हा खोटं बोलतेस तू. हे असं ग्रंथ कुणी बाहेर ठेवतं का? किती वेळा सांगू तुला? जरा हळू बोल, ऐकेल ना कोणीतरी. अगं मग ऐकू दे, मला नाही फरक पडत का? रुपाली, तू माझ्याशी खोटं बोललीयस. पावसा पाण्याचं असं ग्रंथ कुणी बाहेर ठेवतं का? मला ग्रंथ दे. लास्ट वॉर्निंग देते तुला, नाहीतर मी. ऐक इथेच आहे ग्रंथ. तुला आठवत आहे बंटी बडबडत होता ग्रंथ जमिनीत आहे, पाताळात. त्याच्या पायाला हाताला चिखल लागला होता सगळा आणि तो बडबडत होता. ते ऐकून बधीर व्हायला झालं होतं मला. म्हणजे मला असं वाटलं होतं की ह्याला कसं कळलं. मला विचारायचं होतं त्याला, पण धीर नाही झाला आणि वेळही नव्हता. पण तो बरोबर बोलत होता. म्हणजे तो ग्रंथ खरंच इथे जमिनीत पुरलाय? तिथे त्या कुंड्यांच्या खाली जमिनीत. इथेच आहे. तू काय करतेस?
थांब ना, आत्ताच ग्रंथ काढायला हवा तो. आई थांब जरा. ऐक ना, काही नको ना करूस, नंतर काढूया आपण तो ग्रंथ. नाही, ग्रंथ आत्ताच काढायचा आहे मला. हे बघ, तू मदत कर, नाहीतर नको करूस. ग्रंथ काढणारच मी, पण ते जमीन खणायला काहीतरी हवं ना. अगं इंद्राणी, ऐक माझं. दार कसं उघडं राहिलं? कोणी बाहेर तर गेलं नसेल? पण आता एवढ्या रात्री कोण बाहेर जाईल? मिळा, आता ह्यानी खणते. ऐक ऐक अगं, ऐक ना माझं जरा. मी स्वतः खणलं इथे आणि ग्रंथ पुरलाय. मला माहिती आहे किती कठीण आहे, इतकं सोपं नाहीये. ऐक, आपण ना व्यवस्थित प्लॅन करूया, मग खणूया. मी देते ग बाई तुला ग्रंथ. नाही, मी आत्ताच खोदणार आहे जमीन. आणि मला फसवणाऱ्या लोकांकडून मी मदत घेत नाही. अगं, काय ग? सोड सोड सोड. नेत्रा येते, नेत्रा. चल चाला चाला, तुम्ही बरं वाटेल. हळूहळू चाला, चालण्याचा प्रयत्न करा, बरं वाटेल. तुम्ही काय झालं? तू का आलीस? तुलाही बरं वाटत नाहीये का? म्हणजे मॅडम सारखी ऍसिडिटी झाली का तुलाही? हा, तुम्हाला नेहमी होतो का हा त्रास? हो, म्हणजे मला वाटेल बरं. तुम्ही निघा ना. थंड दूध घ्या, बरं वाटेल. हो पी. मी वॉक करते, मला बरं वाटेल. मी येईन थोड्या वेळाने झोपायला. मित्रा, तू झोपायला गेलीस तरी चालेल. हा, काय म्हटलं होतं ना तुला, कोणी येऊ शकतं कधी. नको करूच बाई असं काही. आता त्या नेत्राला कळलंय ती कधी येईल परत. आणि आता तुला पण माहितीये ना कुठे आहे ग्रंथ. मग जरा शांत हो, आपण नंतर व्यवस्थित प्लॅन करू. इथे येऊ, खोदू आणि मी देते बाई ग्रंथ तुला. चल तू आता, चल. अगं काय झालं? काय? बायको, माझं घड्याळ कुठे? घाबरलीस का एवढी? रुपाली, काय होतंय तुला? काय काय का घाबरतेस तू? सांग ना, माझं घड्याळ कुठे आहे? अगं पण सांग तर, काय झालं? अगं
तो ग्रंथ द्यायचा नाही म्हणून ही सगळी नाटकं चालू आहेत ना तुझी? यावेळी चालवून नाही घेणार मी. नाही नाही नाही, नाटक नाही, विश्वास ठेव माझ्यावर. मला खरंच तो काय काय मला काय म्हणत होतीस? अनिल मात्र दिसले मला आता. ममता कशी दिसते तसे बंटीला पण दिसतात. आपण बंटीच्या घरी गेलो होतो, बंटी बोलत असतो त्यांच्याशी, बघितलंयस ना तू, ऐकलंयस पण. त्यांचा आत्मा आहे, नक्कीच आहे. प्लीज काहीतरी करेन आणि तुझी शक्ती वापर आणि प्लीज प्लीज कर काहीतरी. ते आहेत अनिल मात्र, त्यांचा आत्मा आहे, दिसलंय मला ते. आधी ग्रंथ दे, मग मी बघते सगळं. मी देणारच होते ग्रंथ तुला, मी आत्ताही देणारच होते ना. नेत्र आली नसती तर दिलाच असता ग्रंथ. उद्या देते. उद्या कधी? रात्री सगळे झोपले की मग जाऊ आपण आणि खणू, मग देते ग्रंथ तुला. मी वॉक करते, मला बरं वाटेल. मी येईन थोड्या वेळाने झोपायला. मित्रा तू झोपायला गेलीस तरी चालेल. हा, दोघी एवढ्या रात्री काय करत असतील बाहेर? नेत्रा, मी तुला काही होऊ देणार नाही. मी प्रॉमिस करतो, मी तुझं आयुष्य सुखाने भरून टाकेन. सॉरी ते पाणी. झोपा तुम्ही. छान दिसतीयस.
साहेब, खाली सगळे वाट बघत असतील, मी खाली जायचंय. नको ना जाऊस मला सोडून. थांब ना, मला असंच बघत राहू देत तुझ्याकडे. बघू ना. काकू बास अगं, किती वाटशील. अरे आधी खाऊन घे, नाहीतर नंतर भूक लागेल. नाही लागणार. का? हळूहळू तहान भूक सगळं विसरायला लागणार आहे तो. नेत्रा, बरं झालं वेळेवर आलीस. काय झालं? तुझा नवरा बघ व्यवस्थित खातच नाहीये. काकू, ती माझी बायको आहे, टीचर नाही. कंप्लेंट काय करतेस माझी तिला? हो ना. येस, बरं झालं. तूच वाढ आता त्याला. बघूया तुझं तरी ऐकतोय का. एक मिनिट ऐकतो का म्हणजे काय म्हणायचंय काय? म्हणजे अद्वैत नेत्रा वहिनींचं ऐकत नाही? अद्वैत भाईजी, नॉट फेअर. हा बघा, तेजस माझा सगळंच ऐकतो. हो ना? स्वप्नात. स्वप्नात म्हणजे रात्री झोपेत सुद्धा मी हिचंच ऐकत असतो. काय तुझ्याच बाजूने बोल. तू का तर बघत राहणार आहेस का? वाढ ना त्याला. थोडस घ्या ना, थोडस. बायकोने वाढल्यावर बरोबर घेतलं याने. हा, मगाचपासून काकू सांगत होती तेव्हा नाही काय. बघितलंस ना कशी माकड चेष्टा चालली ते. आता यांचा मोरक्या तो बिनडोक राजाध्यक्ष तो येईल. तू सांग पटकन काय करता येईल ते. उपाय सांग काहीतरी. पण व्हॉइस रेकॉर्डिंग व्यतिरिक्त दुसरा पुरावा नाहीये ना त्याच्याकडे? आणखी काहीतरी हाती लागलंच असणार त्याच्या. आत्मविश्वास बघतेस ना त्याचा. नाही, पण मला नाही वाटत तो इतक्या लवकर तुला एक्सपोज करेल. पेशन्स संपलेत त्याचे. तो काहीही करू शकतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पप्पाजी. गुड मॉर्निंग. काय रुपाली, तुझं हल्ली नवऱ्याकडे लक्षच नसतं. अगं कधीपासून मला कॉफी हवी ती तू दिलीच नाहीस. हे काय देतेच आहे. मी देते. देते मी. नेत्रा अगं थांब, ती देते ना. तुला काय सतत काम करायचंच असतं का? हा, थँक्यू. तू बस बस. आणि तू नेत्राची सासू शोभतेस. जरा आराम करायला बस बस. आई, पण या सगळ्या गडबडीत तू औषधं घेतेस ना तुझी? हो. चेकअपसाठी डॉक्टर येतील परवा. भाईजी, सासूमा एकदम फिट छे. हो ना सासूमा? नेत्रा तू पण बसून घे. नाही, आपण एकत्र बसूया. अगं नाही, तू बस आणि खा. काकू ऐका ना, आपण बसलोच तो एकत्र. हरकत नाही अगं, मी पण बसणारच आहे आता. बस. आत्ता इथे सगळ्यांच्या समोर एखादं गाणं लावून डान्स करायचा, नाहीतर सगळेच जमलेच आहेत. आईला सुद्धा व्हिडिओ कॉल लावेन आणि तुझा हिशोब करून टाकेन. मग तू डायरेक्ट रस्त्यावरती. आणि हे सगळं नको असले. डान्स सुरू कर. वेळ सुरू झाली.